घरातले 3 वस्तू एकत्र करून द्या, या पद्धतीनं जनावर माझ्यावर येईल. गाय म्हैस हिटवर येत नसेल तर घरातल्या 3 वस्तू विशेष प्रमाणात मिक्स करा आणि सांगतोय त्या पद्धतीनं द्या. 96% प्रभावी हा उपाय आहे. एकदा दिला की परत गाय म्हैस गाभण होण्याचा किंवा हिटवर न येण्याचा प्रॉब्लेम संपून जातो. काही तासाच्या आत तुमची गाय किंवा म्हैस माझ्यावर येईल, हिटवर येईल. खूप प्रभावी उपाय आहे. घरातल्या 3 वस्तूपासूनच तयार होतोय, ज्यामुळे याला खर्च अतिशय कमी आहे. फक्त वस्तू कशा तयार करायच्या आणि कशा पद्धतीनं द्यायच्या हे थोडंसं समजून घ्या, कारण की हा जो फॉर्म्युला आहे भारतातील एका गरीब शेतकऱ्याने शोधला असून ₹0 खर्चात त्याने असा उपाय तयार केलाय की जो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालाय आणि ज्याला खूप मोठी कौतुकाची थाप देखील मिळाली आहे. असंख्य म्हणजे लाखो शेतकऱ्यांनी त्यांच्या गायीला किंवा म्हशीला यांनी हिटवर आणला आहे. तुमचं जनावर जर याचं एक उत्तम उदाहरण ठरू शकतं. हा उपाय पूर्ण नैसर्गिक आणि परिणामकारक आहे, त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा. तुमचं जनावर गाय असो किंवा म्हैस असो ते माझ्यावर येत नाही का, हिटवर येत नाही का आणि त्याचा परिणाम तुमच्या दूध धंद्यावर होतोय का, तर काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहेत, जो अतिशय सोपा, ₹0 खर्चाचा पण 100% परिणामकारक आहे. त्याचा रिझल्ट हा जबरदस्त आहे. फक्त घरात आणि घरा शेजारी उपलब्ध असणाऱ्या या 3 साध्या सोप्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या जनावरांना हिटवर आणू शकता. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की व्हिडिओच्या शेवटी हा उपाय तयार करण्याची पद्धत आणि तो देण्याचा योग्य डोस आणि वेळ कसा द्यायचा ते समजेल. कारण की मधून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं. आता सगळ्यात आधी अतिशय महत्त्वाची माहिती, प्रत्येक दूध व्यावसायिक शेतकरी हा खूप हुशार आहे. खूप जुन्या काळापासून तुम्ही व्यवसाय करत असाल, खूप अनुभव देखील तुम्हाला आहे. पण जवळपास तुम्हाला हे माहिती असेल की 80% जनावरे हिटवर येत नाही. त्यांचं माझं जे चक्र आहे ते विस्कळीत होत असतं. मग या मागची कारणं कोणती आहेत, तुमच्यामध्ये कोणती कारणे असतात ते सांगा. पण शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आणि त्यांना सापडली फक्त 2च कारणं. त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. आणि ही 2 कारणं अतिशय वेगळी आहेत. आणि बाजारातली औषधे तुम्ही आणून जर देत बसले तर औषधे कोणत्या तरी एकाच कारणावर काम करतात आणि दुसरं कारण तसंच ओपन राहतं. जनावर त्यामुळे माझ्यावर येत नाही, पैसे निघून जातात, वेळ निघून जातात. पहिलं कारण महत्त्वाचं समजून घ्या. पहिलं कारण, दुसरं कारण, घरगुती उपाय कसा द्यायचा आणि रिझल्ट जबरदस्त आहे, तुम्ही कमेंट करून फक्त सांगा. पहिलं मोठं कारण आहे हिटवर न येण्याचं, ते म्हणजे प्रजनन संस्थेच्या विविध अवयवांमध्ये होणारे इन्फेक्शन. होय, इन्फेक्शन जंतू संसर्गात गर्भनलिका, गर्भाशय किंवा इतर प्रजनन संस्थेमध्ये संसर्ग निर्माण झाल्यास जनावर हिटवर येत नाही. उदाहरण द्यायचं झालं, जसं आपल्या शरीरात एकदा इन्फेक्शन झालं की आपण दुर्बल होतो, कमकुवत होतं, तसंच जनावरांचं होतं. अशा परिस्थितीत शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि हिटवर येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत नाही. शरीरामध्ये ताप येतो, जनावरांच्या अंगात वेदना ही नेहमी राहत असते. आता इन्फेक्शन कमी करण्यासाठी बाजारात असंख्य औषध आहेत. मग ती देऊन जर तुम्ही त्या ठिकाणी हे करायचा जर हे केला, विचार केला, तर दुसरं कारण जे आहे तर ते त्यापेक्षाही जबरदस्त आहे. आणि त्यामुळे तर खरा मोठा प्रॉब्लेम होत असतो. ते कारण म्हणजे हार्मोन्सची कमतरता. होय, जे हार्मोन्स असतात किंवा जी केमिकल जनावरांच्या शरीरात रिलीज व्हायला पाहिजे, की जे झाल्यानंतर जनावर माझ्यावर येतं, तर ती जे हार्मोन्स आहे तर त्याची असंतुलित निर्मिती. आता पहा, जनावरांना ज्यावेळेस हिटवर यायचं असतं तर त्यांच्या शरीरात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोनची आवश्यकता असते. मात्र काही कारणांमुळे शरीर हे हार्मोन योग्य प्रमाणात तयार करत नाही. यामुळे जनावरांना हिटवर आणण्यासाठी शरीरातल्या यंत्रणा बिघडतात. आता यावर बाजारात अनेक औषधं मिळतात. आता पहा, काही औषधं इन्फेक्शनसाठी तर काही औषधं हार्मोनसाठी. पण असं कोणतंच औषध नाहीये जे इन्फेक्शन नीट करून हार्मोन्स देखील वाढवतं. मग हे दोन्ही एकाच वेळी करायचं असेल तर अतिशय दुर्मिळ आणि नवखा घरगुती उपाय तुमच्यासाठी आणलेला आहे. पहा, भारतातील एक शास्त्रज्ञ, एक गरीब शेतकरी याने या समस्येवर उत्तर शोधलं. ₹0 खर्चात असा उपाय तयार केला की ज्याचा प्रभाव वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाला. आता पाहूयात हा उपाय काय आहे. आता पहा, सगळ्यात आधी समजून घ्या, यासाठी लागतील तुम्हाला 3 गोष्टी. सर्वात आधी कोणत्या 3 गोष्टी लागतील, कशा पद्धतीनं लागतील, त्यानंतर या 3 गोष्टी कशा एकत्र करायच्या, आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं तुमच्या जनावरांना द्यायच्या. पहिली गोष्ट यात लागते कोरफड. कोरफड, ॲलोवेरा. कोरफडमध्ये जंतुनाशक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. हे घटक इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. कोरफड ही सहज मिळणारी वनस्पती आहे. तिचा उपयोग फक्त सौंदर्य प्रसाधनापुरता नाही तर प्रजनन आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. दुसरी वस्तू, दुसरा पदार्थ
लागेल तुम्हाला तीळ. तीळ जे आहे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. शरीरात इस्ट्रोजन हार्मोन निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे जनावर हीटवर येण्यासाठी तयारी होऊ शकते. पहा, कोरफड, तीळ आणि तिसरा शेवटचा पदार्थ आहे शेवग्याची पाने. शेवग्याच्या पानामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि 10 पट व्हिटॅमिन सी असतं. या पानामुळे शरीराचं पोषण होतं, जनावरांना ऊर्जा मिळते. व्हिटॅमिन सी हा महत्त्वाचा जंतुनाशक घटक आहे जो इन्फेक्शन दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. आता पहा, उपाय तयार करण्याची पद्धत, विशेष पद्धत. उपाय कसा तयार करायचा आणि कसा जनावराला द्यायचा ज्यामुळे एका झटक्यात तुमची जनावरे हीटवर आणि माझ्यावर येतील. तर पहा, या 3 गोष्टींचा वापर करून उपाय कसा करायचा ते पाहूयात. आता पहा, कोरफड घ्यायची आहे. 4 ते 5 कोरफडीची जी पाने आहेत ती ताजी घेऊन या. त्याचा गर काढा. फक्त घर वापरायचा आहे. तो घर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर जे तीळ आहेत पहा, ते 2-3 चमचे 4 चमचे तीळ घ्या. ते तीळ देखील भाजून त्याची पावडर तयार करा. शेवग्याची पानं घ्या. 10 ते म्हणजे जवळपास एक मूठभर शेवग्याची पाने घ्या, त्याची पेस्ट तयार करा. आता पहा काय काय केलंय आपण. कोरफडीचा घर, त्याचबरोबर तीळ जे आहे भाजून 4-5 चमचे भाजून पावडर केली, शेवग्याच्या पानांची पेस्ट तयार केली. हे सगळं एकत्र करा. 3 घटक एकत्र करून याचे गाढ एक मिश्रण तयार करा आणि पहा, जनावरांना हे तुम्हाला द्यायचं आहे. आता कशा पद्धतीने द्यायचं आहे, आता उपयोग कसा करायचा पहा. आता उपाय कसा करायचा समजलं, पण कशा डोसमध्ये द्यायचा पहा. आता प्रत्येक जनावरांचं वय, वजन आणि स्थितीनुसार डोस ठरवा. आठवड्यातून 2 वेळा किंवा किमान 3 आठवड्यापर्यंत हा उपाय करा. तुम्ही दररोजही करू शकता. पहा, दररोजही हा उपाय तुम्ही करू शकता, पण शक्यतो आठवड्यातून 2 वेळा, कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला पहा, याचा बदल केव्हापासून दिसेल आणि या काळात तुम्हाला काय अजून काळजी घ्यायची आहे. पहा, तिसरा जो तुम्हाला याचे बदल असा दिसेल की 2 आठवड्यानंतरच हा बदल तुम्हाला दिसायला लागेल. जनावर हळूहळू माझ्यावर आलं तुम्हाला दिसायला लागेल. तर या काळात अजून एक विशेष काळजी घ्यायची आहे की जनावराला थोडासा जास्त आहार द्यायचा आहे. जास्त आहार म्हणजे कसा की थोडीशी जास्त पेंड, थोडंसं जास्त पशुखाद्य, थोडंसं जास्त त्या ठिकाणी चारा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे द्यायचं आहे. तर ही थोडीशी विशेष काळजी या काळात घ्यायची. या काळात पाणी आणि आहार हा जो आहे तर अतिशय म्हणजे एक जास्तीत जास्त प्रमाणात कसा देता येईल हे पाहायचं आहे. संतुलित आहार द्यायचा आहे. सर्वात म्हणजे अतिशय महत्त्वाचा भाग या जो असणार आहे यामध्ये तो म्हणजे मिनरल मिक्सचर्स आहे. मिनरल मिक्सचर्स जी पावडर मिळते मार्केटमध्ये, कुठल्याही कंपनीच्या असू द्या, फक्त त्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स किंवा जे केमिकल्स आहेत किंवा जे घटक आहेत तर ते घटक शरीरानुसार त्या ठिकाणी डॉक्टरांना विचारून तुम्ही त्या ठिकाणी किती ग्रॅम द्यायला पाहिजे, किती मिली द्यायला पाहिजे, तर ते विचारून त्या ठिकाणी व्यवस्थित जितक्या जास्त प्रमाणात द्याल तितक्या लवकर तुमचं जे जनावर आहे तर ते होणार आहे. त्याचबरोबर जंतुनाशकासाठी तुम्ही जंतुनाशक गोळी जी आहे तर ती देखील जनावरांना त्या ठिकाणी द्यायची आहे. तर ही जेणेकरून पोटातले जंतू त्या ठिकाणी नाहीसे होतील. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला ही उपाय जर केला तर नक्कीच त्या ठिकाणी रिझल्ट येणार आहे. तुम्हाला रिझल्ट आला का नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्ही आधी कुठला असा उपाय केलाय का, त्याचा काय रिझल्ट आलाय तोही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.